श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण बघणार आहोत पेपर पॅटर्न टाकून ब्लाऊज पीसवर कटिंग कशी करायची ते. ह्या पद्धतीने आपल्याला कपडा खालचा सरळ आहे का ते बघून घ्यायचे व्यवस्थित, आणि बॅक साईडचा पार्ट आपल्याला जिकडून आपला कपडा फोल्ड आहे तिकडून बॅक साईडचा गळा आला पाहिजे असं व्यवस्थित टाकून घ्यायचं, आखून घ्यायचं आहे. आता आपल्याला कटोरीच्या साईडचा पार्ट व्यवस्थित असं याच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करा. ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर ब्लाऊज कुठेही क्रॉस कपडा येणार नाही. क्रॉस कपडा आल्यानंतर ब्लाऊज बिघडतो. व्यवस्थित आपल्याला सरळ कपडा आला पाहिजे याचा, असं आखून घ्यायचं आहे. तुम्हाला याची माहिती नसेल, तुम्ही असं एकदम वरती असं काहीतरी ठेवून, वजं ठेवून पेपर हलणार नाही असं, जसं की मी कात्री ठेवली होती तसं करून घ्या. आता आपण कटोरी टाकूयात. बाकीचे आपल्याला सगळे सरळ कपड्यावरती घ्यायचे, फक्त कटोरी आपल्याला क्रॉस टाकून घ्यायची आहे. क्रॉस कपड्यावरती अशी कटोरी टाकल्याने ब्लाऊज छान बसतो क्रॉस कपड्यामध्ये. कटोरी फक्त क्रॉस घ्यायची आहे. अशा पद्धतीने कटोरी आखून घ्यायची. कपडा थोडा मोठा आहे त्यामुळे तुम्हाला मोठा शिल्लक दिसत आहे कपडा. ब्लाऊजमध्ये एवढा कपडा येत नाही. अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. एवढे 3 पार्ट आधी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला लक्षात येईल कटिंग कशी करायची ते. पेपर कटिंगचा व्हिडिओही मी टाकलेला आहे. या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही मापाचं ब्लाऊज कट करू शकता. अशा पद्धतीने माप जर व्यवस्थित घेऊन टाकले ह्याच पद्धतीने तर. आपल्याला कट करून घ्यायचं व्यवस्थित सगळं. आता आपण बाही आणि क्रॉसपट्टी, आपण कपडा इकडे कमी जास्त असतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला कपडा कमी जास्त बघायचा आहे आधी, नंतरच बाही आणि क्रॉसपट्टी टाकायची. इकडे कुठे बसते ते बघायची व्यवस्थित आणि टाकायची. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा नक्की पद्धत कशी वाटते ते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. ज्या पद्धतीने पेपर कटिंग वेगवेगळी, त्या पद्धतीने सुद्धा कपड्यावरती पण कटिंग करायची पद्धत प्रत्येकाची थोडीफार वेगवेगळी असते. अशा पद्धतीने आपल्याला बाही आखून घ्यायची. बघू शकता तुम्ही मधल्या सेंटरमध्ये जो कट मारलेला आहे तो पण आपल्याला तिथे रेष ओढून घ्यायची, कारण तो कपड्यावरती पण आपल्याला कट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट मारून व्यवस्थित रेषा आखून घ्यायच्यात, कमी जास्त होऊ द्यायचं नाही आहे. आता आपण कट करून घेऊयात. परत एकदा बघायचं आहे की बरोबर आहे का आपला कपडा, बघून घ्यायचं आहे, मगच आपल्याला कटिंग करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक जर बघितला तर तुमची कटिंग कधीच चुकणार नाही. अशा पद्धतीने बाही कटिंग करून घ्यायची. कपडा कमी जास्त होतो तो व्यवस्थित करायचा आहे. अशा पद्धतीने बाही कटिंग करून घ्यायची आपल्याला. मधला कट मारून घ्यायचा आहे. जो आपला पुढचा पार्ट असतो त्याला एक कट मारून घ्यायचा आहे, जो की आपल्याला नंतर ब्लाऊजला जोडताना लक्षात येतं हा पुढचा पार्ट आहे म्हणून. आपल्याला अजून एक क्रॉसपट्टी, बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे अजून एक क्रॉसपट्टी लागेल. क्रॉसपट्टी काढून घ्यायची. आपले 4 क्रॉसपट्टी तयार आहेत. मी जशी कट केली त्या पद्धतीने तुम्ही जर कट केलं व्यवस्थित तर ब्लाऊज चुकणार नाही तुमचा. आपण क्रॉस गळ्याच्या पट्ट्या काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता गळ्याच्या पट्ट्या कशा क्रॉस आहे त्या कपड्यामध्ये कशा ॲडजस्ट करून काढायच्या ते दाखवते तुम्हाला मी. कपडा मोठा आहे म्हणून
मोठ्यातच करायला जायचं नाही. आपण क्रॉसमध्ये पण छोट्या कपड्यात पण ॲडजस्ट करू शकतात. अशा पद्धतीने आपले क्रॉसपट्टे तयार झाले आहेत. आपल्याला आता पाठीची पट्टी राहिली आहे, तेवढी पाठीची पट्टी काढून घ्यायची त्या कपड्यात. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज कटिंग झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला 4 क्रॉसपट्टे मिळाले आहेत. स्लीव्ज, कटोरीचा पार्ट आणि बॅक साईड अशा पद्धतीने व्यवस्थित